कल्प आयुष्य भवेदया कुळा माझी सगळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नकोने काळी ही सत्त मंडळी सुखी असो अहंकाराचा भारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा मने तया सावे कल्याण जामुखी निदान पांडुरंगा कल्पनेची बाधा नकोने काळी ही सत्त मंडळी सुखी असो नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मस्वरूपी गणेशू केल्या स्मरण सकळ विधांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुंचे तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूप सदालंकृतं साधु संन्यासी योगम मुख्य वेश वेदांत शास्त्र नित्यं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अकल्प आयुष्य भावे दया कुळा माझ्या सगळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नकोने काळी ही सत्त मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामावने तया सावे कल्याण त्यामुळे निदान पांडुरंगा कीर्तन सुरू करण्याआधी पर्याय देणं अगदी गरजेचं असतं. सगळ्यात आधी बघायला गेलं आपले पकोजचारी अभिषेक महाराज भंडारे यांचा अतिशय गोड आपल्या कीर्तनात साथ देतोय. गायनाचारी पांडुरंग महाराज म्हणतात 2 नंबर गायनाचारी महाराज सगळी माझी संस्थेतील गुरुबंधू गावकरी मंडळी त्यांना खूप खूप धन्यवाद करतो कारण आज आपल्या कीर्तनामध्ये मला साथ देत आहेत व सगळ्यांना कीर्तनाचे नियम आपण उठू नका दुसऱ्याला उठू देऊ नका तांबाखू खाऊ नका गुटखा खाऊ नका कशाचे व्यसन करू नका हाताने टाळी मुखाने भजन करत राहा आणि आपण उठू नका दुसऱ्याला उठू देऊ नका. आता हात वर करून एकदा टाळी वाजा ढाला ढाला प्रस्तुत आजच्या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके भक्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा अभंग आहे. मागणी प्रमाण प्रकरणातील अभंग आहे. या अभंगात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रकरण मागणी मागतात ढला ढला आज आपण ज्याचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्या नामदेव महाराज किती मोठा वैराग्य अधिकार आहे तेच महाराज एका ठिकाणी सांगतात. फिरविले देऊळ कारण महाराज म्हणतात औंढा नागनाथाच्या मंदिरात नामदेव महाराजचे कीर्तन चालू आहे. कीर्तन चालू असताना काही ब्राह्मण मंडळी मंदिरात आली. नामदेव महाराज म्हणाले नामदेव महाराज आपण मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करा इथं लोकांगोळा नका करू असं म्हणून त्यांना मंदिराच्या मागे थांबवून दिले. आता ध्यान देऊन एका चमत्कार असा झाला. देऊळ फिरले नामदेव महाराज मंदिराच्या पुढे आले. सगळी ब्राह्मण मंडळी मंदिराच्या मागे गेली. थोड्याच वेळात ब्राह्मण मंडळी पुढे आली. नामदेव महाराज तुम्हाला कितीदा सांगितलं मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करा. नामदेव महाराज म्हणाले हो काका आम्ही मंदिराच्या मागेच होतो
नंदी साक्षीदार आहे. त्यातलाच एक ब्राह्मण मंडळीमध्ये एक माणूस म्हटला, अहो बघितलं का, देवाने देऊळ फिरवले, नामदेव महाराजांकडे तोंड केले. चला आपण सगळे नामदेव महाराज क्षमा मागू. महाराज ते म्हणते, महाराज आम्हाला क्षमा करा. करा क्षमा नाही उचारिला अधिकार
माऊली म्हणतात, आहे मग मुक्ताई आळंदीकर महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज. जनाबाई म्हणतात एक चाल म्हणावं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. अहो एवढा मोठा नामदेव महाराजचा अधिकार असतो तरी नामदेव महाराज अभंगामध्ये भक्ती मागली. एकदा काय झालं, नामदेव महाराज म्हणाले, नामा चल घ्या आंघोळीला. नामदेव महाराज म्हणाले, आई आज काय आहे? मग नामदेव महाराज त्यांच्या आई म्हणाले, अरे नामा तुला माहित नाही का, आज दिवाळी पाडवा, आज उठण्या लावून आंघोळ करायची असते. मग नामदेव महाराज म्हणतात, आई तू माझ्या देवाला आंघोळ घालशील का ग? नामदेव महाराजांच्या आई म्हणाले, हो मी घालेल, पण येईल का तो? मग नामदेव महाराज म्हणाले, हो त्यात काय एवढं, मी बोलून आणतो. तसेच नामदेव महाराज मंदिराकडे धावत सुटले. त्या पांडुरंगाला हाक मारली, हे पांडुरंगा आज दिवाळी पाडवा, आज उठण्या लावून आंघोळ करायची असते, त्यामुळे तुम्ही आमच्या घरी चला. मग पांडुरंग परमात्मा म्हणाले, अरे नामा हे शक्य नाही रे, आता भक्त मंडळी काकडा आरतीसाठी येतील, तेव्हा इथे कोण थांबेल? नामदेव महाराज म्हणाले, त्यात काय मी थांबतो. मग पांडुरंग परमात्मा म्हणाले, अरे ते एवढं सोपं आहे का रे? पांडुरंग परमात्मा म्हणाले, बरं तू माझ्या जागेवरती उभा राहशील, पण माझ्या काही अटी आहे ते तुला मान्य करावं लागतील. नामदेव महाराज अटी करण्यास तयार झाले, अटी मान्य करण्यास तयार झाले. पांडुरंग परमात्माने अटी सांगितल्या. म्हटले, अंगावरती आधी गरम पाणी टाकतील तरी ओढायचे नाही, त्यानंतर गार पाणी टाकतील तरी ओढायचे नाही, त्यानंतर दही दूध तूप मध साखर अशा पंचामृताचे आंघोळ घालतील तरी रागायचे नाही, त्यानंतर थंडगार पाण्यात टाकून टॉवेलीने पुसून घेतील, पण नंतर महानैवेद्य दाखवतील परंतु खायचं नाही, त्यानंतर लोण्याचा गोळा तोंडात घालतील तरी खायचं नाही. नामा तू जर तो खाल्ला ना, जर एखाद्या भक्त मंडळीमध्ये एखाद्या माणसाने बघितलं ना, तुझं देव नाही मग दुसरंच कोणी समजून तुझी फटफजिती करतील. नामदेव महाराजांनी अटी मान्य केल्या. कमरेवरती हात ठेवले, विटेवरती जाऊन उभे राहिले आणि पांडुरंग परमात्माला विचारलं, देवा मी कसा दिसतोय रे? तेच तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलंय, देवभक्ता गर्भ झाले, नामदेव महाराज भगवान पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजच्या घरी गेले व इकडे सगळी भक्त मंडळी काकडा आरतीसाठी आली. चंद्रभागी वाळवंटी बसून सगळी महाद्वारेपर्यंत लोक हात जोडून उभे होते. नामदेव महाराजांना पांडुरंग परमात्म्याने सांगितला असा प्रकार चालू झाला. अंगावरती गरम पाणी टाकले. नामदेव महाराज गप्प उभे राहिले.
काय पाणी टाकले तरी महाराज शांत बसले. नंतरला पंचामृताची अंघोळ घातली, परंतु नामदेव महाराज रागवले नाही. नंतरला महानैवेद्य दाखवला. नामदेव महाराज म्हणले, देवाची काय सोय आहे, देवाला निमित्ताला नैवेद्य दाखवतात आणि इथं नामदेवाच उपाशी ठेवतात. त्यानंतरला लोण्याचा गोळा तोंडात घातला. मग मात्र नामदेव महाराजांच्या तोंडात पाणी आले. नामदेव महाराजांनी काय केलं, अगदीच हळूच आतल्या जीभ फिरवली आणि तो गोळा खाल्ला. त्याच भक्त मंडळीमध्ये एका माणसाने बघितलं, तो ओरडला, अहो बघितलं का, हा देव नाही, हा दुसरंच कोणी, हा तर आपला नामे हा. मग नामदेव महाराज विटेवरतून खाली आले. त्या टायमाला नामदेव महाराज मात्र घाबरले होते. मग त्याच क्षणी तिथे भगवान पांडुरंग परमात्मा प्रकटले. नामदेव महाराज म्हणाले, नामा तू घाबरू नको, मग तुला जे पाहिजे मी देण्यास तयार आहे. तेच माझं भगवानाचं प्रथम जन्म सांगतो. ज्यांच्या मुखामध्ये अखंड हरिनाम चिंतन आहे त्यांना सुखीच ठेव. जे पारायण वगैरे करतात त्यांनाही सुखीच ठेव. त्यांना अकल्प आयुष्य दे. महिन्याची वारी भानुदास महाराजांचा नियम होता, दर एकादशीला पंढरपूरला चालायचे होते. आळंदीवरून शुद्ध एकादशी करून महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला चालायचे होते. त्यांचे असे काही ठराविक ठिकाण असतात, पंचमी, अष्टमी, नवमी, दशमी असे त्यांचे काही ठराविक ठिकाण असतात. एकदा काय झालं, ज्या गावामध्ये ज्या घरात मुक्काम होता ना त्या घरातला मुलगा मरण पावला होता. त्या मुलाचे आई वडील खूप रडू लागले. मग त्या मुलाच्या पित्याच्या डोक्यात विचार आला. म्हणाले, अरे आज आपल्या घरी वारकरी येणार आहे. ते त्यांच्या पत्नीला म्हटले, अगं आज आपल्या घरी वारकरी येणार आहे. आपण जर असे रडत बसलो ते बिचारे वारकरी कुठे जातील. त्यामुळे तो हातपाय तोंड धुऊ आणि स्वयंपाकाच्या तयारीला लाग. माऊलीने सांगितल्याप्रमाणे सायंकाळी टायमावर ते आले. त्यांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नियमाप्रमाणे हरिपाठ झाला. नंतरला जेवणाची वेळ आली. त्यानंतर मग जेवायला बसले. मग महाराज म्हणतात, अहो काका तुमचा मुलगा दिसत नाहीये, कुठे गेला तो. मग त्या गृहस्थाला सगळं सांगावं लागलं. महाराज आमचा मुलगा मरण पावला. वारकऱ्याने न जेवता त्या पांडुरंगाला धाव मारली. म्हणाले, हे पांडुरंगा, जे तुझे हरीचे दास आहे, तुझे गृहस्थ धार्मिक कार्य करतात, तुझ्या महिन्याचे वारकरी या घरी असताना असं कसं होऊ दे शकतोस रे. त्या मुलाला अकल्प आयुष्य दे. त्या मुलाला जिवंत करतेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आयुष्य
आदाब किती प्रकटले आणि त्या मुलाला जिवंत केलं. नामदेव महाराज पांडुरंग परमात्माला म्हणतात, देवा तुझ्या महिन्याचे वारकरी ह्या घरी असतात, असं कसं घडू शकतं रे? त्या मुलाला जिवंत केलं, चांगलं केलं, पण असं कधी होऊ देऊ नको. तुझ्या महिन्याचे वारकरी ह्या घरी आहेत. ही सगळं संत मंडळी सुखीच ठेव. जे तुझे गृहस्थ धार्मिक कार्य करतात त्यांना सुखीच ठेव, भक्त मंडळी सुखीच ठेव. त्यामुळे सगळ्यांना कधीच कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. तेच महाराज अभंगाचं कल्पनेची त्यांच्या पायाखाली बाणाचा बुल टिकला नसता म्हणून काय झालं, कुशाल दगडाचा केला. त्या ठिकाणी हनुमंत तर होतेच. ते म्हणाले, अर्जुन रामाची वानरसेना खूप बलवान आहे बरं का, तू लगेच मोडल. अर्जुन म्हणाले, नाही मोडला तर तुला माझ्या रथात बसावं लागेल. हनुमंत म्हणले, आणि जर मोडला तर तू काय करशील? अर्जुन म्हणाले, मी अग्निकाश घेण्यास तयार आहे. मग काय झालं, अर्जुनाने बाणाचा पूल तयार केला. हनुमंताने एक उडी मारली, अख्खा पूल मोडून टाकला. मग अर्जुनाने काय केलं, लाकडाचे गोळे तयार केले, अग्नी पेटवली, अग्नी प्रदक्षिणा घेण्यास सुरुवात केली. आणि श्रीकृष्ण इथं भगवान श्रीकृष्ण चिंतित पडले. ते श्रीकृष्ण अवतारातले अर्जुन माझच बघताय. आणि हनुमान राम अवतारात आले, म्हणाले माझच बघताय. आता इथे काय झालं, तिथे काय पांडुरंग परमात्माने काय केलं, तिकडे ब्राह्मण रूप धारण केले. त्या ठिकाणी गेले, म्हणाले, अर्जुन बाबा तुम्ही हे सगळं काय करतायत, काय वाटतायत तुम्ही? मग हनुमंताने सगळी घडलेली हकीकत सांगितली. ते म्हणाले, मी तर साक्षीला होतो. मग ब्रह्मरूपी परमात्मा म्हणाले, अरे साक्षी तुमच्या गोष्टी खऱ्या असतात का? आता अर्जुन तुम्हाला बाणाचा
भगवान नामरूपी परमात्म्याने काय केलं, त्या पुलाखाली गुप्त सुदर्शन चक्र लपवून ठेवलं आणि हनुमंताला म्हणाले, आता तुम्ही उडी मारा, आता पूल मोडून दाखवा. मग काय झालं, हनुमंताने भीमरूप धारण केले, एक उंची उडी मारली, परंतु पूल मोडला नाही. हनुमंताने ध्वजस्तंभ आहे, त्यांच्या ध्वजस्तंभावर बसण्याचे मान्य केले. तेच महाराज एका ठिकाणी सांगतात, ध्वजस्तंभावरी वाहन तो मृतिवंत शंकुर सारथी सारंग धरू अर्जुनेशी. अर्जुनाला मारुतीला अहंकार झाला. तो अहंकार संत मंडळी भक्त मंडळी होऊ नये, त्याचमुळे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, मुद्रिकावर तसेच दिनेश महाराज हिंगोलीकर
ह्याच्यातूनच जे तुझ्या हरीचे दास आहे, तुझी भक्त मंडळी आहे, संत मंडळी आहे, त्यांचं कल्याण कर, त्यांना कधीच काय होऊ देऊ नको. एवढंच मागतो तेच महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतो.
आता आपण आपल्या भारतीय संप्रदायाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचे भजन करूया. ज्ञानेश्वर